जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोरया टॉक्स मध्ये. आणि आज आपला दी मोरया टॉक्सचा एपिसोड 9 आहे. आणि आज आपण माटुंगाचा मोरया या मंडळाचे खजिनदार, कार्यकर्ते आणि अध्यक्षांसोबत आहोत. सो आजचा एपिसोड हा खूप वेगळा असणार आहे. या मंडळाची जर्नी काय आहे ते आपल्याला ऐकायला भेटणार आहे. सो स्टार्ट करूया आजचा एपिसोड. गणपती बाप्पा मोरया. सो जय गणेश तुमच्या सर्वांना. तुमचं स्वागत आहे ती मोरया टॉक्स मध्ये. सो पहिली तर गोष्ट आम्ही तुमचा आभार मानतो की तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हा लोकांना. सो आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत, पण सर्वात प्रथम मला हे ऐकायचं आहे की गणपती तुमच्या मंडळासाठी काय आहे? गणपती हे आमच्यासाठी मंडळासाठी बोललं तर हे आमच्यासाठी दैवत नाहीये. हे सगळ्यांसाठी संभावना एक एक काय बोलतात ते एक परंपरा आणि आणि एकमेकांना जोडण्यासाठी हा आमच्यासाठी एक एक प्रेरणा गणपती आहे. म्हणजे पूर्ण सद्भावना सृष्टी जे काय आहे ते आपल्यासाठी हे गणपती हे आणण्याचा उद्देश आहे. सो स्टार्ट करूया आपण मंडळाच्या जर्नीसाठी. म्हणजे मला माझा पहिला प्रश्न असा आहे की मंडळाची सुरुवात कशी झाली आणि माटुंगाचा मोरया हा नाव कसं पडलं? गणपती जे मोरयाची जी सुरुवात झाली ऍक्च्युली मोरया नाव नव्हतं तेव्हा. ही जेव्हा 3 वर्ष म्हणजे नाईन नाही हा 97 पर्यंत म्हणजे 3 वर्ष त्याच्या मागे हे फक्त हे 3-4 फक्त बसवायचे. 41, 42, 43. तर मग त्यांच्यामध्ये 3 वर्ष झाल्यानंतर मग ते विचार केले आता आपण बंद करूया. म्हणजे जे मंडळ होते आमचे मोठे मंडळ ते त्यानंतर मग आम्हाला जसं कळलं की आम्ही तेव्हा लहान होते. आम्हाला काही अरे गणपती इथे बसवत नाही, अरे काय झालं काय. तेव्हा आम्ही विचार केला की आमचे ग्रुप आहे पूर्ण हे जे मंडळी आमचे मग बसले आम्ही एकमेकांना आम्ही क्रिकेट म्हणजे असा विचार केला की अरे गणपती नाही बसत आहे आता बघूया काहीतरी. तर मग आम्ही एक दिवस मीटिंग केली, सुरुवात केली की गणपती आपण कसा आणायचा. तर आम्ही क्रिकेट खेळलो. क्रिकेटमध्ये कसं आम्ही तीन चार मध्ये केलं पोरं वेगवेगळे होते. फक्त गणपतीमध्ये यायचे. पण मग आता ह्याला आपल्याला जुळवायचा कसा मंडळाच्या आधी गणपती यायच्या आधी ह्याला कसा आणायचा आपल्याला उद्देश म्हणजे सगळ्यांना एकमेकांना कसं आपल्याला एकत्र आणायचं. तर मग आम्ही क्रिकेट वगैरे स्टार्ट केले. मग एकमेकांना आम्ही भेटलो वगैरे. नाही तर सगळे आपले कॉलेज काय आपलं स्कूल काय एवढंच होतं. फक्त फक्त जेव्हा उत्सव आला तेव्हाच आम्ही भेटायचा नाही. असं आमचं जर्नी मग नंतर आम्ही स्टार्ट केलं. अच्छा. तर माटुंगाचा मोरया म्हणजे रॉयल क्रिकेट क्लब हे नाव कसं पडलं त्याला? का मोरिया कैसा नाम आया बोलेगा तो थोड़ा एकदम इंटरेस्टिंग टॉपिक है। कैसा था कि हम लोग जैसा अभी अजय भाई बोला कि गणपति बिठाने चालू किया वो टाइम पे पर्पस गणपति नहीं था। हम लोग का टीम था, क्रिकेट टीम था रॉयल क्रिकेट क्लब करके। तो हम लोग सब लोग साथ में क्रिकेट खेलते थे। तो क्रिकेट खेलने के बाद एक जगह पे मिलता था, वो हम लोग का सेंट पॉल चर्च है। तो चर्च के सामने हम लोग सब लोग मिलता था। तो मिलता था तभी सब लोग आके जमा होता था। जमा होते साथ कुछ तो मांगता है ना, एक क्या बोलता है, एक उत्साह बोलेगा या एक फ्रेंडशिप के लिए हम लोग उधर फिर वो चालू हो गया गणपति 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 करके वो टॉपिक चालू हो गया, गणपति बैठने चालू किया। तो हम लोग का जो नाम है ना, नाम ही रॉयल रखा हमने, क्योंकि रॉयल मतलब अभी क्या बोलेगा, रॉयल का मतलब क्या, अभी मैं किसको भी पूछेगा तो इट इज लाइक अ प्राइड। तो रॉयल हम लोग का नाम था। तो गणपति का नाम हम लोग ने लेबर कैंप का राजा रखा था। हम लोग ने मोरिया बाद में चेंज किया, लेबर कैंप का राजा रखा था। और एक अपना स्पर्धा था, सब लोग नॉर्मली गणपति लेके जाते वक्त बहुत ग्रैंड करता था। तो हम लोग सब लोग जब डिस्कस किया ना, बोला आपको कुछ यूनिक करता है, क्योंकि सब लोग लेके जाते हो तो मुझे लगता है कि सब लोग ढोल बजाता है, ये करता है। तो हम लोग ने फर्स्ट है लेबर कैंप में जो गणपति लाते वक्त उसको राजा जैसा लेके एकदम हम लोग ने मतलब पूना डोल लगाया, नासिक डोल लगाया, बैंजो लगाया। मतलब हम लोग जब भी वो जयसवाल के अंदर गणपति खड़ा करता था, नियरली 1 किलोमीटर तक हम लोग का ही ढोल रहता था। तो पब्लिक ने हम लोग का एक्सेप्ट किया लेबर कैंप का राजा करके। फिर अपने इधर ही एक 3-4 गली छोड़ के एक साईं बाबा मंदिर है। तो वहां पे कैसा है कि
वहां पे भी गणपति बहुत साल से बैठता है, तो उन लोग का भी नाम राजा था। तो उन लोग ने सनी करके था, वो अभी उसका डेथ हो गया, तो उन्होंने आके हमको बोला यार हम लोग बहुत साल से बिठा था और हम लोग का नाम राज है। हमारा जो रॉयल का एक सबसे बड़ा जो बड़ा बात है बोलेगा ना, हम लोग में यूनिटी ऐसा है ना, हम लोग कोई भी चीज पे आर्ग्यू नहीं करते। उसने आके प्यार से बोला कि यार तुम लोग नाम चेंज करो, तुम्हारा राजा है। हम लोग सबने यूनानिमसली डिसीजन लिया। क्या है ना, देखो हम लोग वो बात पे अड़ के बैठ सकता था, बट हम लोग का मेरे को एक चीज यही हमारे मंडल में एक चीज अच्छा है कि यूनिटी है, और सब लोग एक दूसरे को कैसा कि अजय भाई ने कुछ बोला तो मैं समझ गया, चंदू भाई ने कुछ बोला तो मैं चंदू भाई को बोला, चंदू भाई समझ गया, अमोल भाई को बोला तो यार होना, छोटे से लेके बड़े को भी वैल्यू। तो हमको ये वहां पे कुछ ऐसा आगे कुछ झगड़ा या कुछ नहीं चाहिए था। हम लोग ने ठीक है सनी भाई आपका वर्ड का वैल्यू किया, और हम लोग ने नाम चेंज किया। नाम चेंज कर दो, काफी नाम अपने सामने आए। लास्ट में मुझे ऐसा लगता है कि अमोल और दर्शन, हम लोग मोना मोना बोलते हैं, ये दोनों के बीच में से एक वर्ड आया शिवा में, अपन मोरिया करके रखते हैं। और हम लोग का सीनियर लोग कैसा है ना, एक हम लोग का बहुत बड़ा एक अच्छा क्वालिटी है, कोई भी कुछ बोलेगा ना डिमोटिवेट नहीं करता। आज ये 30 साल में मंडल पहुंचा ना, एक ही रीजन है, हम लोग मूर्ति बुक करने से लेके एक छोटा सा छोटा चीज बुक करने के लिए, छोटा बड़ा कुछ नहीं। अगर आप छोटा है, अगर हमारे पास एक 10 साल का बच्चा भी आके बोलता है कि मामा अपने को ये करने का है, हम लोग सब लोग सोचेगा, अगर वो अपने मंडल के लिए यूजफुल है डेफिनेटली करेगा। तो हम लोग ने जब ये तभी छोटे ही थे, तभी लोग बोला कि मौर्य नाम रखते हैं, अच्छा है। तो हम लोग बोला ठीक है, आप लोग आगे चलाने वाला, आप लोग वो इसमें हम लोग का ये नाम माटुंगचा मौर्य मौर्या। करके ओके। आया। तो पहला हम लोग का जो, बट एक चीज मैं बोलेगा, मतलब किसी और मंडल को कभी बुरा नहीं लगना मुझे। देखो आज भी लेबर कैंप में लाते वक्त हम लोग राजा ही है, और हम लोग खुद को राजा ही मानते हैं। पर क्या है, किसी का मन नहीं दुखना मांगता है बोलने से कि यार ये लोग एटीट्यूड है। हम लोग को ऐसा लगता है कि हम लोग के पास बहुत बच्चे लोग ने चालू किया, उन लोग भी एग्री करेगा। लाते वक्त है ना, मैं बोलता ना, अभी अभी ये सब पॉपुलर हो गया है। लालबाग रहने दो, लालबाग भी पहले हम लोग ने देखा, लाते वक्त कोई कभी कुछ नहीं करता था, सिंपल एक ढोल लगाया और आता था। बट लाते वक्त हम लोग वो टाइम से, आज से 15 साल पहले से हम लोग लाते वक्त ही राजा जैसे मानते हैं। वर्ष मंडळाला झाली, सो या 30 वर्षामध्ये कधी असा कुठला प्रॉब्लेम झाला का मंडळामध्ये जे मोर्याने तुम्हाला वाचवलं असेल? मंडळ आहे तर त्यात छोट्या मोठ्या गोष्टी प्रॉब्लेम काही रुसवे फुगवे होतच असतात, पण आमच्या गणपतीच्या आशीर्वादाने हे सगळे दुःख विघ्न त्या गणपती रायाने पार पाडून दिले. आमच्या मंडळामध्ये अशी पण काही गोष्टी आल्या होत्या की पहिली गोष्ट आम्ही कोणाकडे वर्गणी मागत नाही मोस्टली, म्हणजे कुठल्या चाळीत, म्हणजे आम्ही ठराविक घर आहेत, फक्त जे आमच्या मंडळाच्या मुलाची त्या ठराविक घर आहेत त्याच घरी आम्ही जाऊन वर्गणी मागतो. तू आम्ही बाबा तू 100 दे, तू 1000 दे, 500 दे, कॉलर पकडून 5000 दे, अशा गोष्टी आम्ही कोणाकडून करत नाही. आमच्या पूर्ण लेबर कॅम्प धारावी माटुंगामध्ये आमचं मंडळ एक असेल, फक्त मंडळातली मुलं सरांनी आमचे शिवा सर आहेत त्यांनी काहीतरी दिलं, ते मूर्ती देतात, चंदूबाई भंडार देतो, मी मंडप देतो, दर्शन एक मोठं ढोल अशा गान पद्धत देतं, बाई एक भंडारा देतं. तर असं करून आम्ही हा गणपतीचा उत्सव करतो की आमच्याकडे कोणी येऊन बोलणार नाही की बाबा तू 500 रुपये घेतले आमच्याकडून किंवा आमच्याकडून जबरदस्ती घेतले. आमचं मंडळ एकमेव आहे की मंडळातली मुलंच वर्गणी काढतात, आणि ते पण आपल्या अपेक्षेनुसार. कारण गणपती असा आहे ना की आम्ही वर्षभर वाट बघतो की आता काय करायचं, पुढच्या वर्षी काय करायचं. आता गणपती बसायच्या अगोदर आमची प्लॅनिंग काय चालू आहे, पुढच्या वर्षी काय करायचं. हा गणपती बसला नाही अजून, ही प्लॅनिंग चालूच आहे, पण आमची पुढच्या वर्षी काय करायचं ते पण प्लॅनिंग चालू आहे. एवढं आमच्या गणपतीमध्ये आमच्या मंडळाच्या मुलामध्ये एवढं असं आहे ना की म्हणजे आई वडिलांपेक्षा पण आपण बोलतो ना, प्रत्येक महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रात ना गणपती आज देव म्हणजे लहान मुलांपासून खूप मोठ्यापर्यंत खूप जवळीक मानतात, असं आम्हाला पण तसंच आहे. ते आमच्या मंडळाचं हेच वैशिष्ट्य आहे. आमच्या मंडळाचं दुसरं वैशिष्ट्य सांगतो, आमच्या मंडळ जो आमचा गणपती बसतो ना, आमचा गणपती 18 फुटापर्यंत आम्ही बसवलेला आहे, पण जागा बघशील ना 12x13, 13x12 एवढीच जागा. आणि जेव्हा आम्ही गणपती आणतो, जे सर बोलले की गणपती आणताना 15 वर्षापासून आम्ही, आमचं आगमन एवढं मोठं असतं ना, नियर बाय माहीम, दादर, माहीम, धारावी, दादर, माटुंगा सगळे लोक ना आमच्या गणपती कधी येतोय ना याची वाट बघत असतात. कारण 60-60 ढोलचे 2 डान्स पथक, परत लेझिम, बँजो, स्थानिक वाद्य, फटाकडे, रोषणाई, दिवे, सगळ्या गोष्टी अशा धमाकेदार आणतो ना की कोणी अपेक्षाच करत नाही की अरे यांचं आम्ही सगळेजण विसर्जन करतो, हे आगमनला का करतात. मग आमच्याकडून प्रथा झाली आणि बाकीचे मंडळ जे आमच्या आजूबाजूला ते पण आता करायला लागले, त्याचा आम्हाला आनंद आहे. कारण आपण जो उत्सव करतो, आपल्या गणपतीचा उत्सव करतो, की आता आमची इच्छा आहे की हा जो इच्छा आहे ना आता पूर्ण भारतात गणपती उत्सव
महाराष्ट्रात कुठला मोठा सण आपण विचारलं का त्याला लहान मुलं कुठला सण बाबा महाराष्ट्रात मोठा आहे, तो गणेश चतुर्थीच बोलतो. दिवाळी कोण बोलत नाही, तरी हा मोठाच आहे. पण गणेश एवढा मोठा सण आहे कारण का हा प्रत्येकाच्या हृदयात भिडलेला आहे. आज जाऊन प्रत्येकाच्या हृदयातून हा माणूस हे करतो. आणि जरी आता आमचा लहान मुलगा जरी असेल ना, दादा माझे 10,000 वर्ग आहेत, आम्ही विचारतो तो अजून कामाला नाही, आम्ही नाही घेत नाही. हा पण जे आहे त्याच्याकडून आम्ही करतो. दुसरी गोष्ट, जी मंडळाची आमची जागा आहे ना 12x13 12x14, तर एवढ्या छोट्याशा जागेत आम्ही मोठमोठे गणपती बसवतो. कुणाल पाटील पासून, निखिल खाते पासून, अरुण म्हात्रे पासून, परत अजून असे खूप मूर्तीकार आहेत त्यामुळे आम्ही मूर्त्या घेऊन बसवल्या. पण ती मूर्ती बसवण्यासाठी एवढ्याशा जागेत आम्ही कशी मूर्ती बसवतो हे बघायला सुद्धा पण खूप लांबून लांबून मुलं येतात. आणि काही वेळा असंही झालंय की आमच्याकडून ती मूर्ती म्हणजे आम्हाला मंडळातल्या मुलांची ताकद कमी बसते, बाकीची पण मंडळातली मुलं आहेत जे आमच्या आजूबाजूची आहेत, त्या मंडळातल्या पण मुलांनी आम्हाला हेल्प केली. 1-2 वर्षाचं झाले, मुलात काय प्रॉब्लेम झाले. आणि कधी कधी असं झालंय की म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी की आमच्याकडे कोण एवढं जॉबला तेवढं सेटल नव्हतं, कधी कधी पैसे नव्हते. असेही मंडळातले अजयबाई झाले, शिवाबाई झाले, ते स्वतःच्या चैन अंगठी गहाण ठेवून, काही चंदूबाई चैन अंगठी गहाण ठेवून, आणि ते गहाण ठेवलेलं ते अजून सोनं भेटलं पण नाही, म्हणजे ते गेलंच. म्हणजे चैनी स्वतः चैनी अंगठ्या विकून पण तो उत्सव साजरा केलेला आहे. बाबा ढोल लागत, पैसे नाही, ढोल लागणार नाही, ढोल लागणार नाही, गाण लागणार नाही, कसं करायचं, हे घे चैन जाऊ देत 50,000 रुपये घेऊन. असे एवढे वेळे म्हणतात आमच्या गणपतीसाठी. पण देवाच्या आशीर्वादाने, गणपतीच्या आशीर्वादाने आता आम्ही सगळे सेटल आहोत. मोठी मुलं, लहान मुलं पण सेटल होत आहेत. आणि याच्या पुढे पण असाच उत्सव आम्ही याच्यापेक्षा चांगला करू. दुसरी गोष्ट, दरवर्षी आम्ही समाज उपयोगी काहीतरी ना काही करतो. आम्ही एका वर्षी आमचे स्थानिक नगरसेवक आशिष मोरे यांना आम्ही असं सांगितलं की आम्हाला समाज उपयोगी काहीतरी गोष्ट करायची आहे. तर ते बोलले की काय करायचं आहे, तर आम्हाला बोललो आम्हाला अपंगाच्या सायकली पाहिजे. तर किती पाहिजे, मी म्हटलं 8 पाहिजे. तर त्यांनी आम्हाला आमच्या मंडळांना, आम्ही सगळेजण गेलो होतो, आमच्या मंडळाला त्यांचा आमच्या मंडळाचा मान ठेवून त्यांनी 8 आम्हाला अपंगाच्या सायकल दिल्या. आणि त्या आम्ही माहीम, दादर या सगळीकडे डोनेट केला ज्यांना जी गरज होती. तसंच पुढच्या वर्षी आम्ही काय केलं, वया, पुस्तकं, तसे तसं आम्ही डोनेट केलं, दान म्हणून डोनेट केलं. तसं आमच्या मंडळामध्ये सगळ्यात मोठा भंडारा आमच्या एरियामध्ये 1,000-1,500 आमच्या टीम मोठाच येतो, तर आमचं मंडळ लहान महोत्सवावर आलं. 1,000-1,500 लोक आमच्या इकडे येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. कारण आम्ही गरीब उच्च असा मतभेद करत नाही. इव्हन रस्त्यातला कोण गरजू गरजू भिकारी बोलू शकत नाही, पण गरजू पण कोण आला तरी आम्ही त्याच पंक्तीत म्हणजे तिथे कोण श्रीमंत म्हणून बसला तर त्याच्या बाजूला बसून त्याला त्याच आदराने तिथ्याने पाणी भोजन देऊन त्याचा समोच्चार घेऊन आम्ही त्याला पाठवतो. ही आमच्या मंडळाची खासियत आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आमच्या मंडळाच्या गणपतीची एक अजून एक ओळख आहे. आमच्या मंडळाच्या गणपतीला ना चर्चचा गणपती म्हणून आमचं मंडळ फेमस आहे. तू येशील ना, अरे रॉयलचा गणपती किंवा माटुंगाचा मोरया कुठे बसतो, त्यांना समजणार नाही, कारण सगळेजण चर्चच्या बाजूला बसतो ना. म्हणजे एवढं ते पण आम्हाला दुसरा धर्म असून पण आमच्या धर्माला ते सपोर्ट करतात, कधी अनबन होते. पण चर्चचा गणपती म्हणून आमचा गणपती भरपूर फेमस आहे, कारण तो चर्चला लागूनच. तर दादा, जसं तू बोललास की तुम्ही वर्गणी घेत नाही कोणाकडनं पण, सो म्हणजे तुमच्या मंडळामध्ये जे पण आहे त्यांच्याकडनं तुमची वर्गणी असते, तर हे कसं मॅनेज होतं की फक्त मंडळाची लोक त्यांच्याकडनं वर्गणी घेऊन बाकीचे जे कोण असतील तिकडे रहिवासी त्यांच्याकडनं न घेतं हे मंडळ कसं तू मॅनेज करतो? आता ते चंदूबाई सांगतील माझ्या. देणारे बघा कशा असतात, मनावून पण देतात, बहुतेक लोक मनावून देतात. शिवाबाई आता 3 वर्षापासून स्वतःहून बोलतात की नाही मैं है तब तक मैं मूर्ती देगा. अमोलबाई झाले मंडपसाठी ऐकली, मी एक झालो भंडारा, मोनाबाई आहे, अजयबाई आहे, सगळ्यांकडून म्हणजे चांगलीच देणगी येते आम्हाला. तर आम्हाला असं नाही वाटत की आम्ही दुसऱ्यांकडे जाऊन वर्गणी मागू. आम्हाला असं वाटतं की त्यांनी स्वतःहून या आणि स्वतःहून द्या. आणि हे चाललंय, गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही बघतोय. शिवाबाई लास्ट इयर बोललेले चंदू आपण रखते 10 दिन भंडारा. मी घाबरलो, त्यात 1 दिवसातच आमची फाटून जाते. 1 दिवस भंडारा करण्यामध्ये काय बोलला, ते 10 दिन करता पण ट्राय करताय. आम्ही मीटिंग घेतली, बहुतेक करून 80% आम्ही तर नाच बोललेलो, 20% बोलले हा करूया, एकदा ट्राय करतो. आणि ते लास्ट इयर आम्ही केलं, ते सक्सेस पण झालं. 10 दिवस आम्ही भंडारा ठेवला, एकदम व्यवस्थितपणे सक्सेस झाला. ते एक झालं. तर वर्गणी कसं आता सगळे बघतात, हे लोक फालतू खर्च नाही करत. म्हणजे कसं बाकी लोक असं फालतू खर्च कर बघतात, पब्लिक हे ते. आम्ही जे कार्य करतो ना, एकदम प्रॉपर सोशल वर्किंग सारखंच करतो. गरजू माणसांना मदत, भंडारा, लेबर कॅम्पमध्ये बहुतेक लोक असतील ज्यांच्या घरात बनतं कधी जेवण, एक वेळचं पण जेवण बनतं, त्याशिवाय आम्ही बोललो भंडारा करू बरं. भाई बोलत चलो, आम्ही केलं, ते एकदम सक्सेस पण झालं. आता वर्गणी समोरच्याकडून आम्हाला येतात की नाही दादा आमची एवढी वर्गणी घे, आमची एवढी आहे, स्वतःहून येतात लोक, आम्हाला सपोर्ट करतात.
कॅम्प मध्ये गणेश उत्सव कसं सुरू झालं आणि लेबर कॅम्प मध्ये मोठी मूर्ती आणण्याची प्रथा ही कशी सुरू झाली? लेबर कॅम्पचा गणेशोत्सव म्हणजे लेबर कॅम्पमध्ये आमच्या आधीपासून पण होते तसे गणपती वगैरे, पण जो एक यंग क्राऊडचा ट्रेंड बोलतात ना, तो कुठेतरी मंडळाने आणलेला आपला सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर. मग त्याच्यामध्ये एक मूर्ती होती आमची जी कंटिन्यू एकच बसवायचो आम्ही. त्याच्यानंतर मग थोड्या मोठ्या मूर्त्या वगैरे, पण जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं आम्ही एक 10 फुटापर्यंत वगैरे आणायचो. त्याच पद्धतीने आगमन, त्याच पद्धतीने विसर्जन पण असायचं. पण जिथून एक बोलतात ना ट्रेंड चालू झाला, ते एक आमच्यामध्ये मंडळ आहे लेबर कॅम्पचा गणराज म्हणून. त्यांनी मोठ्या मोठ्या मूर्त्या आणायला आधी सुरुवात केली. त्यांच्या मोठ्या मूर्त्या म्हणजे अगदी 20-22 फुटापर्यंत असायच्या. तिथून 2-3 वर्ष त्यांनी कंटिन्यू केलं. त्यांच्याकडे क्राऊड पण तसाच होता, सगळा यंग क्राऊड होता आणि मुलं भरपूर, मॅनपॉवर पण भरपूर बनवत होते त्यांची. त्याच्यानंतर मग एरियामध्ये जसं मी म्हणाला की आपले जे बाजूचं मंडळ आहे लेबर कॅम्पचा लाडका झालं किंवा लेबर कॅम्पचा लंबोदर आहे, सुखकर्ता आहेत, त्यांनी मग शाहू आहे, यांनी मोठ्या मोठ्या मूर्त्या आणायला सुरुवात केली. पण आज पण आपण तेवढंच 15-18 फुटापर्यंतच आपल्या याच्यामध्ये मूर्त्या आणतो. पण या सगळ्या मंडळांचं पण नाव का घेतलं तर हे पण गरजेचं आहे की लेबर कॅम्पला म्हणजे जे ट्रेंड आलेले आहे नवीन मोठ्या मोठ्या मूर्त्यांचा, तो कुठेतरी या मंडळामुळे पण आलेला आहे. ओके, सो माझा हे प्रश्न होता की आजकाल जे असे विसर्जन होत आहेत आणि लोकांचे आता असे विचार झालेत की म्हणजे मंडळांवरती दोष जातो की हे लोक आगमन चांगलं करतात, गणेश उत्सव चांगला करतात, पण विसर्जनच्या टायमाला मूर्ती किनाऱ्यावरती सोडून जातात. सो तुम्ही जे असे लोक जे विचार करतात त्यांना तुम्ही काय बोलाल? नाही, कुठेतरी ते बरोबर सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे एक डिसिजन असतो मंडळाचा की नाही इतक्या उंचीच्या पेक्षा आपण जास्त मूर्ती घेऊन जायचे नाही. कारण आज पण जर तुम्ही बघाल तर जिथे समुद्राला भरती नसेल तिथे जर आपण प्रश्न सोडला तर बाकीचे सगळे मंडळ किंवा आम्ही पण मूर्ती 100% पाण्यामध्येच विसर्जन करण्यावरती भर देतो. लास्ट टाइम सुद्धा आता हळूहळू आपण गिरगावपर्यंत आलेलो. तुम्ही शिवाजी पार्कमधली हिस्ट्री बघाल किंवा माहीम चौपाटीवरती जाण्याचं खास कारण माहीम चौपाटीवरती जाण्याचं होतं की जसे आमचे अध्यक्ष अमोल ते म्हटले की नाही तिथे क्रेन वगैरे अवेलेबल आहे आणि आपल्याला कुणाला बोलायला वाव दिला नाही पाहिजे की मूर्ती चुकीच्या पद्धतीने विसर्जन होते. मग तिथे प्रॉपर तराबा वगैरे हे ते करून आपल्या मूर्त्या साईज वाढत गेलं. आता मूर्ती विसर्जनाचा प्रश्न जर आला तर तिथे उभ्या मूर्तीच आहेत. कारण ते तुम्ही येणी अवधी ना तराब्यावरती घेऊन जाऊ शकता ना काय. जिथे तुमची भरतीचा टाइम आहे त्या टायमापर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे. ते कधी शक्य असतं कधी शक्य नसतं. मग ती मूर्ती समुद्रामध्ये टाकल्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नसतो. तर याच्यामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की जे मोठे मोठे मंडळ आहेत त्यांनी विचार केला पाहिजे, बीएमसी सोबत मिळून विचार केला पाहिजे की याच्यामध्ये आणखी काही आपल्याला वेगळं करता येईल. कारण कसं एक कला असते कुठेतरी आपण मूर्तिकारांना बजेटला वाव देतो. मुंबई पूर्ण तुम्ही बघाल तर ते बजेट एक वेगळंच असतं. जिथे तुम्हाला ना बीएमसी ना पोलीस प्रशासन ना मंत्री किंवा मुख्यमंत्री जे पास ते सहाय्यता केल्याशिवाय राहू नये अजिबात. कारण एक मुंबईच्या भोवती फिरणारा जो बजेटचा वलय असतो तो प्रचंड प्रमाणात असतो. त्याच्यामुळे तुम्ही पीओपीच्या जसं कॉन्ट्रोवर्सी झाली तर तुम्ही हे इग्नोर नाही करू शकत. कारण या बिझनेस जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. याच्यामुळे एक कुठेतरी खूप ट्रेंड पण येतो. तर त्याच्यामध्ये सर्वांनाच मंडळ मोठे मोठे झाले किंवा बीएमसी झाले प्रशासन झालं यांना सर्वांना एकत्र येऊन ते तोडगा काढला पाहिजे त्याच्यावरती की विसर्जन कशा पद्धतीने झालं पाहिजे. मला असं वाटतं मंडळ जिथपर्यंत प्रयत्न करतं ते बरोबरच आहे. कारण जितके मंडळाची मॅनपॉवर असेल असं नाही की मुंबईच्या राजाकडे जी मॅनपॉवर आहे तीच सगळ्या मंडळांकडे अवेलेबल असेल. जो जो आपल्या आपल्या परीने करतो आणि असा कोण विचार करत नसे की विसर्जन कशा पण पद्धतीने केलं तरी चालेल. कारण शेवटी ती मूर्ती आहे ती जशी आणतो तशीच विसर्जन झाली पाहिजे. आणि असतील काही क्वचित मंडळ ज्यांच्याकडून काही चुकीचा झाला असेल किंवा पण असं नाहीये की चुकीच्या पद्धतीने मंडळ तरी विसर्जन. आणि दादा जसं तुम्ही बोललात की आता तिसरं वर्ष तुमचं निखिल खातो यांच्यासोबत आहे. सो हे 2 वर्ष जे निखिल दादा सोबत गेले ते कसे गेले आणि निखिल दादांनी म्हणजे तुमची जी मनाची इच्छा होती जशी तुम्हाला मूर्ती पाहिजे होती तशी तुम्हाला दिली? हो, नक्कीच. मला असं वाटतं की शिवासर या प्रश्नाचं चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतील. कारण जेव्हापासून त्यांनी ती मूर्ती बघितली निखिल दादाची फेस टू फेस असं एक वेळेस खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती आमची. तर मंडळाचा मेन फोकस हा मूर्ती आहे. मूर्ती सोडून मंडळ आगमन विसर्जन याच्यावरती कधीच कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. तर त्यांच्या मनात ती चेहरा बघूनच ती मूर्ती आली की म्हणजे ही मूर्ती आपल्याला का नाही मिळू शकत. तर तिथून या सगळ्याचे जे चक्र आहे ते सुरू झालं होतं. तर मला असं वाटतं ते जास्त चांगल्या प्रकारे आन्सर करू शकतो. इसमें क्या बोलने से अच्छा मतलब कैसा है कि एक होता है मूर्ति अपन सब लोग बिठाता है कि चलो सब लोग साथ में आए, और कुछ हद तक श्रद्धा भी
एक बहुत बड़ा रोल प्ले करता है। आज अजय भाई को मालूम है क्योंकि सबसे चुना वही है, वो चालीना चंदू एक हो गया और गणेश है। ऐसे 3-4 जन है जो हम लोग हमेशा एक चीज डिस्कशन करते हैं कि जो भी आदमी, सबसे बड़ा हमारा प्लस पॉइंट क्या, मैं आपको बता दूं, सबसे बड़ा प्लस पॉइंट है ना, हम लोग पहला मंडल, एंट्रेंस में पहला मंडल है। तो सवेरे अभी जो भी आदमी जॉब को जाता है, सवेरे 6 बजे 7 बजे जो भी जॉब को जाता है, वो पहला पैर पड़ता है अपने, और अपना मूर्ति है ना, हर साल उसका चेहरा बहुत तेजस्वी रहता है। एक साल जैसा अमोल भाई ने कुछ डिटेल में बताया था कि ऐसे हुआ, तो थोड़ा हम लोग को ऐसा लगा कि नहीं, अपन को प्रोफेशनल मूर्तिकार के पास ही जाना चाहिए। 3-4 रीजन है। एक मैंने अभी आपको जो बोला, अभी जैसा जो भी मॉर्निंग में जॉब को जाता है, पहला उधर आके पैर पड़ता है और वो जाता है, तो एक भगवान का वो एक चेहरे पे रौनक रहना चाहिए, फर्स्ट। सेकंड कैसा है कि जैसा इन लोग से मैं भी बोल रहा था, मुझे भी अभी ऑफ लेट अगर हम लोग लेबर कैंप में बैठता है ना रात को, मैं बोलेगा लालबाग का एक 20% क्राउड, मैंने बोलेगा कि पूरा 100%, 20% क्राउड, नेम भी बहुत सिमिलर है, लालबाग लेबर कैंप, नेम भी बहुत सिमिलर है। मैं बोल रहा ना, मेरा बात आप माफ करना, मतलब मैं लालबाग पे अपने लिए बहुत अच्छा, मैं आपको भगवान को कभी कुछ नहीं, बट और 5 साल में ऐसा हो जाएगा ना, लेबर कैंप में भी इक्विवेलेंट क्राउड आने लग जाएगा, और आ रहा है अभी। अगर अभी आप रात के टाइम पे रुकेगा ना, तो पब्लिक, फैमिली, बच्चा, मैं हम लोग पूछता है कि कहाँ से आया, तो लोग बोलता है कि हम लोग डोंबिवली से आया, कोई बोलता है हम लोग कांदिवली से आया, बोरीवली से आया, मतलब वेस्टर्न, सेंट्रल, पनवेल, सब जगह से पब्लिक रात को सिर्फ एक ही है, आकर्षण सिर्फ वहां पे अभी के लिए एक ही है, बड़ा बड़ा मूर्ति। बड़ा मूर्ति किसको अच्छा लगता है? बच्चे लोग। बच्चे लोग बोलता है कि हमको बड़ा मूर्ति देखनी है, और इतना फ्री में देखने को मिलता है। आज मैं भी लालबाग गया, कुछ मैं गलत नहीं बोलेगा, बट मैं क्या फेस किया है ना, मुझे मालूम है। मेरा मम्मी डैडी को मैं सिर्फ जिंदा लेके आया, मेरे लिए बहुत बड़ी बात है। मैं उनका मैनेजमेंट को कुछ नहीं बोल रहा, उनका भी गलती नहीं है। पब्लिक वहां पे करोड़ों में आता है, तो अपन क्या, वो भी क्या करेंगे एक लिमिट तक, बट पब्लिक, बच्चे लोग को क्या अच्छा लग रहा है कि वहां पे इतना लाइन में खड़ा रह के 4-4 घंटा अपन हाइटेड मूर्ति, बच्चे लोग के लिए, बड़े लोग के लिए श्रद्धा, बच्चे लोग के, बट अपने लिए कैसा यहाँ पे आया, अरे वो अभी एक बाल गणेश था, मैं मेरे बच्चे घर से चालू करता है, वो गया, देखा, इतना खुश हो गया, और इतना फटाक से दर्शन मिला ना, तो ये लेबर कैंप में भी एक ट्रेंड आ रहा है। तो सब बड़ा बड़ा मूर्ति है, तो हम लोग क्या अलग करने का? अरे हम लोग ने क्या अलग किया, जो आज निखिल के नाम से पब्लिक मूर्ति को देखने को आता है, नंबर 1। दूसरा, हम लोग का बहुत फेमस नाम है, 30 साल आज हम लोग खड़ा है, मतलब 30 साल भी छोटा जर्नी नहीं है। 50 साल 100 साल बोलते हैं, पर 30 साल भी एक मंडल चलाना, आप लोगों को पता है यार, महाराष्ट्र में एक मंडल चलाना 30 साल कोई खाने का मन है ही नहीं, और उसके आगे भी हम लोग का भी ऐसा हो रहा है कि ग्रुप बढ़ते जा रहे हैं। तो ये हम लोग जब भी डिस्कशन किया ना, सब लोग मिलके बोला नहीं यार, एक ऐसा डिसीजन इनानिमसली लेते हैं कि मूर्ति अपन कोई नाम चिन्ह बनने के बाद, और निखिल में जो कैरेक्टर है, मैं बाकी लोग से मैं ज्यादा किसी को मैं कंपैरिजन नहीं कर रहा, ही इज अ जेंटल। उसने एक बात बोला ना, ये डेट पे देगा, ये टाइम पे देगा, उधर से 5 मिनट आगे पीछे नहीं, वो हम लोग को घाई रहता है, हम लोग का क्या है, मंडल पहुंच गया, घाई रहता है, अरे रेडी हो गया, रेडी हो गया, रेडी, बट वो बोला रहता है, शिवा ये टाइम पे मूर्ति तुमने उठा के लेके जाओ, तो वो टाइम उसका रेडी रहता है, वो नौटंकी नहीं कि अरे रुक जा, मैं अभी फेस को कलर मार रहा है, मैं वो चूहा को कलर मार रहा है, 1 मिनट रुक जा, मैं इसको कर, नहीं, प्रोफेशनलिज्म है। और टचवुड ये तीसरा साल है, और मैं तो बोलता है, जैसा मैंने लोगों को बोला, एक ही मूर्तिकार हम लोग का रहेगा जितना साल रॉयल है, क्योंकि ये ट्रेंड होना चाहिए, और इसमें क्या होता है ना, कंफर्ट दोनों के लिए, उसको भी एक कंफर्ट है, वो भी हम लोग को, अभी हम लोग का मूर्ति बुक भी हो गया, कभी बुक हो गया, मई में बुक हो गया, 31 में कोई बुक, गणपति अपना आने वाला है अभी सितंबर में, मतलब एक बहुत बड़ा मूर्ति कैसा है ना, देखो बोलने को बहुत इजी है कि आपने ढोल लगाया, वो क्या एंड ऑफ द डे करता है किसके लिए? 10 दिन वो मूर्ति के लिए करता है। वो मूर्ति आज ऐसा हो गया ना, मैंने बहुत जन के मुंह से सुना, मैं रिक्वेस्ट करेगा जो भी आइंदा भी आएगा ना, जो फेस का जो एक ऐसा लगता है वो मेरे से बात कर रहा है, ऐसा बहुत जन ने हमको फीडबैक दिया, जो बार बार से लोग आए ना, वो लोग वही बोलते हैं कि तुम लोग का मूर्ति उतना बड़ा नहीं है, बट जो तुम लोग उसको फिनिशिंग, और हम लोग भी बहुत काम करता है उसके ऊपर, 3 साल से थोड़ा निखिल भाई की वजह से प्रोफेशनलिज्म भी है। तुम्ही जे जिकडे मूर्ती बसवता, जे छोटी जागा आहे, जसं दादा तू बोलला छोटी जागा, तर त्या छोटी जागामध्ये तुम्ही 18 फीटची मूर्ती जी बसवता ती कशी बसवता आणि कसं मॅनेज होतं सर्व?
ये है ना, ये बोलने जाएगा ना बहुत लंबा स्टोरी है। मतलब एक ऐसा साल का एक्सपीरियंस नहीं है, अभी 30 साल होने जा रहे हैं। तो मेरे को ऐसा लगता है कि हर साल एक नया एक्सपीरियंस मिलेगा हम लोग के मंडल में, क्योंकि वो जगह ही ऐसा है ना कि मतलब बहुत बड़ा क्वेश्चन मार्क वाला जगह है। ना गाड़ी घुमा सकता है, ना आप लोग सीधा चढ़ा सकता है। तो पहला हमारा जो ट्रॉली था, सबसे पहला तो हम लोग स्टेज पे बिठाता था, तभी उठा के रखते था, वो टाइम पे भी तकलीफ था। ट्रॉली आया तो भी तकलीफ है, अभी हम लोग का नया ट्रॉली बनाया तभी भी तकलीफ। बट खासियत क्या मालूम है कि एंड ऑफ द डे कैसा भी करके हम लोग बिठा देते हैं, तो वो हम लोग का प्लस है। बट इतना मुश्किल है ना, हम लोग जैसा क्या बोलता है कार्यक्रम किसी ने भी नहीं किया रहेगा। हम फोरक्लिप लेके आया, आप लोग यकीन नहीं कर रहे, एक साल हम लोग ने माथाड़ी लाया था। माथाड़ी समझता ना, जो अपना हाँ हाँ सब हाँ जगह पे मेहनत करता है, वो 10 हाँ। माथाड़ी लेके आया था, बोला था भाई तुम लोग उठा के रखो। ऐसा हर साल ये देखने के लिए पब्लिक आता है, जो क्राउड जमा होता है ना, एक तो वो शान देखने के लिए आता है, दूसरा ये सब ये लोग बिठाता कैसे। वो एक है ना, रात को 10 बजे म्यूजिक बंद हो जाता है, मूर्ति बिठाते बिठाते 12:30 बज जाते, या 1 बज जाते, या 3 बज जाते। बट आप देखेगा ना, जो पब्लिक 7 बजे आया ना गणपति देखने को, वो लास्ट तक खड़ा रह के वो तमाशा देख के ही जाते हैं, बिठाता कैसे। बहुत जन खुशी से देखता है, कोई कोई तो मैंने देखा बिठाने के बाद रोया भी है, अरे क्या अच्छा बिठा है। कोई कोई ऐसा भी रहेगा कि देखता है लोग कैसा बिठाते हैं, क्योंकि कैसा होता है मालूम है क्या, हम लोग को बहुत जन ने एडवाइस किया, बहुत जन एडवाइस किया है। मतलब एक बच्चे से लेके बड़ा, रहे तुम लोग बहुत बड़ा मूर्ति बिठाते हो, तुम्हारा जगह नहीं है, छोटा बिठाओ। बट हम लोग का ऐसा है ना, हम लोग सुनता ही नहीं है, हम लोग का जिद है। बट टचवुड 30 साल में एक भी ऐसा इंसिडेंट नहीं बता सकता कि ये तोड़ दिया वो तोड़ दिया गया। एक इंसिडेंट नहीं, छोटा मोटा मुकुट यहाँ वहां कुछ हुआ रहेगा, बट ऐसा बड़ा हादसा नहीं हो गया कि मूर्ति पलटी हो गया या हाथ टूट गया। वो भगवान का मेहरबानी है, और हम लोग का श्रद्धा है, और हम लोग का प्रेयर है, वो जगह पे हम लोग बिठाते हैं उसको। कितना भी चैलेंजेस है, मतलब अभी तो वो एक फन हो गया पब्लिक के लिए आने का, अरे ये लोग कैसा बिठाता है तुम लोग। मैं बोल रहा ना, मैं ये साल, अगर ये साल भगवान के दुआ से अच्छे से बैठना चाहिए, अगर पुराना कोई वीडियोस रहेगा ना, मैं शेयर करेगा ना, आप लोग देख के ताजु। फोर क्लिप कौन मंगाता है गणपति बिठाने के लिए? फोर क्लिप अपन वहां पे उठाने के लिए मंगाते हैं, यहाँ पे हम लोग बिठाने के लिए, निकालने के लिए। ये सब चीज क्या था ना, लोगों के लिए नया था। पूरे मंडल लोग वही सोचते थे। और एक इसमें है ना, एक सबका बाकी मंडल का, जैसा अमोल ने बोला था, बाकी मंडल में भी बहुत हेल्प है। सब लोग आता है उठा के रखने को। कोई एक चीज क्या है ना, मेरे को ऐसा लगा नहीं कि कोई जेलस है, सब लोग को ऐसा लगता है कि नहीं, ये लोग को मदद करना चाहिए, और अपना भी मंडल में वेलकम है। तो ये अपना एक वहां पे है प्लस पॉइंट। प्लस पॉइंट है। ओके, आता असं एक 2019 मध्ये इन्सिडेंट झाला होता, जिकडनं तुम्ही कृणाल पाटील केपी दादाकडनं मूर्ती आणली होती, आणि ती परेल वर्कशॉप मधनं ती निघतच नव्हती ती मूर्ती. तर काय इन्सिडेंट होता ते, आणि ती मूर्ती कशी बाहेर निघाली नंतर? कुणाल पाटील लेजेंडरी आहे मूर्तीमध्ये. आम्ही असा विचार पण नव्हता केला होता की कुणाल पाटील कडे आम्ही मूर्ती करू. तेव्हा आम्ही लहान मुलं, नुकतंच ग्रॅज्युएशन बाहेर पडलेले होते, आणि आमचे जे मोठे मुलं होते ते पण. आणि आम्ही हट्ट करायचो, "नाही, आम्हाला मोठी मूर्ती पाहिजे, आम्हाला मोठी मूर्ती पाहिजे." तर पण आमचे जे मोठे म्हणजे आमच्यापेक्षा मोठी, म्हणजे शिवा सर झाले, परत चंदू सर झाले, चंदूभाई झाला, अजयभाई झाला, गणेश 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 दादा एक आमचा आहे, अजून असे भरपूर लोक आहेत की त्यांचं आता नाव घेऊ शकत नाही, खूप वेळ झाला त्यामध्ये. पण त्यांनी, आम्ही त्यांच्याकडे गेलो की आम्हाला मोठी मूर्ती पाहिजे, तेव्हा आम्ही पण लहान होतो, तर आम्ही कुणाल पाटीलकडून ती मूर्ती बुक केली. साधारण 18 फुटाची ती मूर्ती होती, आणि प्रभाळ पण तेवढं मोठं होतं. आणि तेव्हा त्या वर्षी ती मूर्ती भारण्यासाठी आम्हाला 1.5 तास झाला, कारण ते बाजूचे परेल वर्कशॉप मधून जे बाजूचे 2 खांब आहेत, ते अक्षरशः तोडावे लागले. त्याच्यानंतर जी मूर्ती बाहेर आली, आणि जो क्राऊडने जो जल्लोष हे केला, तो बघण्यासारखा होता. कारण ते लालबाग परेल मोठमोठ्या मूर्त्या ते सातत्याने होत राहतं, पण आमच्या बरोबर ते पहिल्यांदा घडलं, आणि आम्हाला वाटलं अरे काहीतरी आपण घरी घेऊन जातोय. आणि ती पण मूर्ती मंडळात आणताना नाकी 9 झालं. ती जवळजवळ सर शिवाभाई बोलले 2-3 तास ती मूर्ती टाकणारच गेली. खूप लोक मजा घेत होते, खूप लोक सहकार्य करत होते, आणि आमच्या डोळ्यात ते अश्रू होतं, कारण एवढी मूर्ती आम्हाला, आमच्याकडे मॅन पॉवर बघावी हवी तशी नाहीये, जशी परेल, लालबाग मोठमोठ्या मंडळामध्ये आहे, केतवाडीच्या गल्ली आहे. आमच्याकडे तसं नाही. आम्ही मोजून 30, 40, 50 त्यातले त्यात मनापासून करणारे 30 लोक, आणि मजा मारणारे असे बघायला लोक तू येशील ना, 250-300 पोरं दिसतील तुला. पण गणपती उचलला तर 20-25 पण भेटणार नाही. पण ते शेवटी देव आहे, तर त्यांनी आपल्या हाताने त्याला जसं बसायचंय तसं तो बरोबर बसून घेतो, आणि ते झालं. बरोबर. प्रथम
म्हणजे मेन प्रश्न म्हणजे तुमच्या सर्वांना की या वर्षी माटुंगाच्या मोर्यामध्ये नवीन काय बघायला भेटेल? मला माहितीच आहे की हे वर्ष 30वं वर्ष आहे. तर आम्ही थीम पण अशीच सिलेक्ट केलेली आहे. म्हणजे यावर्षी वर्षभरापासून काम चालू होतं याच्यामध्ये की नक्की काय करायचं वगैरे वगैरे. तर मग एक फायनली आन्सर मिळालं की आपण जसं सुरुवातीपासून म्हटलं की आपण राजा आहे इकडचा. तर यावेळेस जो कॉन्सेप्ट आहे तोच ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. तर हा आमचा कॉन्सेप्ट आहे आणि त्याला अनुसरूनच सर्व गोष्टी एरियामध्ये होणार आहेत. तर कदाचित यावेळेस तुम्हाला नवीन डेकोरेशन, मंडप, तो इतिहास किंवा कसं जे आगमन असतं, एक राजाला ज्याप्रमाणे एंट्री केली पाहिजे, ते सर्व तुम्हाला यावर्षी 30व्या वर्षी 2026 मध्ये बघायला मिळणार. सो वाट बघूया यावर्षी नवीन काय वाटतं. सो मंडळी, आजचा हा सुंदर संवाद म्हणजे आजचा हा एपिसोड इकडेच संपतो. खूप छान वाटलं तुमच्या मंडळाची जर्नी ऐकून. एक इन्स्पायरिंग जर्नी आपण बोलू शकतो प्रत्येक मंडळासाठी. सो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये नक्की सांगा की पुढचा मंडळ कुठला आणायचा आहे. सो भेटूया एकदा पुन्हा नवीन मंडळासोबत. गणपती बाप्पा मोरया.